नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिव्य क्रांती अकॅडमीच्या विशेष सिरीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो भारतीय इतिहासाचा कणा आहे. सिंधू संस्कृती, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. मित्रांनो, आज आपण स्मार्ट सिटी बद्दल बोलतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की आजच्या पेक्षा सरस नगर रचना 4500 वर्षापूर्वी अस्तित्वात होती. 1856 मध्ये जेव्हा लाहोर मुलतान रेल्वे लाईनचं काम सुरू होतं, तेव्हा इंजिनियर्सला काही तयार विटा सापडल्या. त्यांनी त्या विटा रेल्वे ट्रॅक खाली वापरल्या. पण त्यांना हे माहीत नव्हतं, की त्यांनी जगातील सर्वात जुन्या आणि प्रगत संस्कृतीचे पुरावे गाडले आहेत. 1921 मध्ये दयाराम साहनी यांनी हडप्पाचा शोध लावला आणि भारताचा इतिहास चक्क 2500 वर्ष मागे गेला. आजच्या या 10 मिनिटामध्ये आपण ही संस्कृती, त्यांची शहरं आणि परीक्षेला येणारे जे कळीचे मुद्दे आहेत, ते डोक्यात फिट करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सुरुवातीला आपण हे समजून घेऊया, की ही जी संस्कृती आहे ती नेमकी कुठे होती. याला आपण सिंधू संस्कृती म्हणतो. कारण ही शहरं सिंधू किंवा इंडस आणि तिच्या उपनद्यांच्या काठावर वसलेली होती. कालावधी काय होता? साधारण 2500 बीसी ते 1750 बीसी. हा याचा सुवर्ण काळ मानला जातो. विस्तार कसा झाला? उत्तरेला जम्मूतील मांडापासून ते दक्षिणेला महाराष्ट्रातील दायमाबाद पर्यंत आणि पश्चिमेला सुतका गेंडोर हे पाकिस्तानमध्ये असलेलं पासून ते पूर्वेला आलमगीर पर्यंत जे युपी मध्ये आहे. हा प्रचंड मोठा त्रिकोणी प्रदेश होता. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे? याला कांस्य युगन संस्कृती म्हणलं जातं, ब्रॉन्झ एज असं म्हणलं जातं. कारण काय? यांनी तांबे आणि कथील मिसळून कांस्य बनवण्याची कला अवगत केली होती. आता वळूया या संस्कृतीच्या USP कडे. ती म्हणजे टाउन प्लॅनिंग. इथले जे रस्ते आहेत ते आजच्या न्यूयॉर्क किंवा चंदीगड सारखे एकमेकांना 90 डिग्री अंशामध्ये छेदायचे. जी सांडपाण्याची व्यवस्था होती ही सर्वात मोठी त्यांची ताकद होती. प्रत्येक घराचं सांडपाणी एका छोट्या नालीवाटे मुख्य रस्त्यावरच्या मोठ्या गटाराला जोडलं असायचं. तर ही जी गटार आहे ती विटांनी झाकलेली होती आणि कचरा साफ करण्यासाठी ठराविक अंतरावर मॅनहोल सुद्धा वापरले होते. तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते विटांचा वापर. विशेष म्हणजे संपूर्ण संस्कृतीत विटांचा आकार जो आहे 4:2:1 असाच असायचा. मग ते शहर पंजाबमध्ये असो वा गुजरातमध्ये. बाले किल्ला काय होता? शहरं जी आहेत ती 2 भागामध्ये विभागलेली होती. पश्चिमेकडील उंच भाग म्हणजे बाले किल्ला, जिथे शासक वर्ग राहायचा आणि पूर्वेकडील लोअर टाउन जिथे सामान्य नागरिक राहायचे. चला आता परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या शहरांची सफर करून बघूया. मोहनजोदारो, सिंधू नदीकाठी वसलेलं. याचा अर्थ काय? की मतांची टेकडी. इथे द ग्रेट बाथ म्हणजेच महास्नानगृह सापडलेलं आहे. हे जगातील पहिलं सार्वजनिक जलकुंड असावं असं मत आहे. तसेच इथे नर्तकीची कांस्य मूर्ती आणि पशुपती सील हे सुद्धा सापडलं होतं. लोथल जे गुजरातमध्ये, हे हडप्पाकालीन पोर्ट सिटी होतं, बंदर होतं. इथे जहाज लागायची डॉकयार्ड म्हणून याचा वापर व्हायचा आणि इथूनच मेसोपोटेमियाशी व्यापार चालायचा. धोलावीरा गुजरातमध्ये असलेलं हे शहर 3 भागात विभागलं होतं. या शहरातील वॉटर मॅनेजमेंट जी सिस्टीम आहे ती अप्रतिम होती. त्यांनी पावसाचं पाणी साठवण्यासाठी खडकात कोरलेली जलाशय बनवली होती. लक्षात ठेवा 2021 मध्ये याला युनेस्कोचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे. राखीगडी हरियाणामध्ये असलेलं हे सध्याचं सर्वात मोठं हडप्पाकालीन स्थळ मानलं जातं. कालीबंगन जे राजस्थानमध्ये, इथेच नांगरलेल्या शेतीचे पुरावे सापडलेत. आता हे जे सगळे लोक आहेत ते जगले कसे? यांचा व्यापार कसा होता? याच्यावर एक नजर टाकून घेऊया. हे लोक जे आहेत ते जगातील पहिले लोक होते ज्यांनी कापूस पिकवला होता. याशिवाय गहू आणि बार्ली त्यासोबतच वाटाणा यांची सुद्धा ही यांची मुख्य पिकं होती. व्यापार करत असताना हे लोक मेसोपोटेमिया, इराक आणि ओमानशी व्यापार करायचे. मेसोपोटेमियाच्या लेखात भारताला मेलुहा असं म्हणलेलं आहे. धर्म कुठला होता? इथे कुठलंही मंदिर सापडलेलं नाही. पण हे निसर्ग पूजक होते. पशुपती शिव, मातृदेवता आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करायची. यांची लिपी जी आहे ती बॉस्ट्रोफेडॉन स्टाईलची होती. पहिली ओळ उजवीकडून डावीकडे आणि दुसरी डावीकडून उजवीकडे. पण दुर्दैवाने आपण ती आजही वाचू शकलेलो नाही. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत आयोग काही काही ठिकाणी फिरवत असतो. हे नीट गोष्टी लक्षात ठेवा. पहिली काय? या लोकांना लोखंड माहीत नव्हतं. ते फक्त तांबे आणि कांस्य वापरायचे. बरोबर. घोडा हा त्यांचा पाळीव प्राणी नव्हता. जरी
सुरकोटडामध्ये हाडे सापडली असली तरी तो त्यांचा दैनंदिन जीवनाचा भाग नव्हता. ही संस्कृती प्रामुख्यानं नागरी होती, ग्रामीण नाही. अखेरच्या 1750 बिफोर ख्रिस्टच्या सुमारास ही संस्कृती लयाला गेली. याचे नेमके कारण कोणालाच माहित नाही. काही इतिहासकार म्हणतात सिंधू नदीला महापूर आला आणि काही म्हणतात हवामान बदल झाला. तर काही म्हणतात बाहेरून आर्यांचं आक्रमण झालं. कारण काहीही असो, त्यांनी ठेवलेला वारसा आजही आपण जपतोय. आपली नगररचना मापे असू द्या, वजनं आणि आपली व्यापार वृत्ती ही कुठेतरी याच महान संस्कृतीचं देण आहे. मित्रांनो, प्राचीन भारताचा हा पाया आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. जसं या संस्कृतीनं शून्यातून विश्व निर्माण केलं, तसंच तुम्हीही अभ्यासातून रिझल्ट आणू शकता. तुमचं स्वतःचं विश्व निर्माण करू शकता. आता जाता-जाता एक प्रश्न तुमच्यासाठी सोडतोय. सिंधू संस्कृतीतील कोणत्या शहराला भारताचं मँचेस्टर म्हणलं जातं? उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी वाट बघतोय. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हा होता दिव्य क्रांती अकॅडमीच्या 10 मिनिटात टॉपिक क्लिअर सीरीज मधील एक व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.